काही डॉक्टर आले की आम्हाला एक मोठा आधार असतो. घरच्यासारखे आहेत आम्हाला. मला असं डॉक्टर आहे तसं वाटतच नाही. त्याने घरी आले की आमचं दुखणं कमी होतं. आणि तिथनं दारातनं येतानाच हसत हसत येतात. अगदी मोठमोठ्याने बोलून करून सगळ्याशी हसत खेळत राहून जाते. मला डॉक्टर आहे असं वाटतच नाही. घरच्या माणसासारखे वाटतं. तुझे पप्पा एक देवानी पाठवून दिलेल्यासारखं एक दूत आहेत. ते सगळ्यांना बघतात. कोणाकडे पैसे मागत नाहीत, कोणाला काय करत नाही. सगळे आपले पेशंट आहे म्हणून त्यांनी बघतात. आणि त्यांना आम्ही चांगलं आरोग्य, त्यांचे सगळे काय मनात काय सगळं त्यांच्या फुलफिल हो, हे आम्ही त्यांना मनपूर्वक आम्हाला त्यांना हे. आणि असंच त्यांनी सेवा करत जावं. ते डॉक्टर म्हणून कधीच बघत नाहीत. एक मित्र किंवा एक जवळचा माणूस म्हणतात. आणि आम्ही कधीही दिवसा रात्र कधीही बोलवलं तरी तो माणूस हजर असतो. आणि त्या माणसाच्या सेवाभावाला कुठे तोड नाही आहे. आम्ही एकच म्हणतो की दूतांनी किंवा स्वामींनी पाठवून दिल्यासारखं ते सेवा करतात सगळ्यांची. फक्त आमची आईचीच नाही, आमची करतात आणि सगळ्यांचीच करतात. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच सेवा करत राहावं त्यांनी. थँक्यू. दीप डॉक्टर आम्हाला घरच्यासारखेच आहे आणि त्यांना केव्हाही बोलवा ते म्हणजे हजर असतात. काहीही सांगा त्यांना. म्हणजे रात्री 2 वाजता जरी फोन केला तरी ते सगळं तयारीनिशी हजर असतात. म्हणजे आणि आम्हाला त्यांचं म्हणजे डॉक्टरपेक्षा सुद्धा आम्हाला असं घरच्यासारखा आधार आहे त्यांना. म्हणजे त्यांचा आम्हाला ते डॉक्टर कमी आणि आमच्या घरातले एक व्यक्ती म्हणजे सदस्य असल्यासारखंच वाटतात ते आम्हाला. ते ॲज ए डॉक्टर म्हणून आम्ही त्यांना कधी असं ट्रीटही केलं नाही आणि आम्हाला ते तसं वाटतच नाही. म्हणजे घरच्यासारखेच वाटतात. आणि ते येऊन गेले, एक इंजेक्शन टोचलं, नाकामध्ये औषध घातलं की आम्हाला लगेच सगळे बरं वाटतं. मला तेच म्हणायचं होतं. आणि ते कधीही सांगू देत. आम्ही त्यांना गाणं म्हणा म्हटलं की ते समर्थांचं गाणं इतकं सुंदर अप्रतिम म्हणतात की असं काय म्हणायचं, डोळे भरून येतात आमचे ते त्यांच्या त्या गाण्यानी. आपण आता गेलेलो होतो ते जोशी फॅमिली होते आणि त्यांनी सगळ्यांनीही खूप छान रिव्ह्यू दिलेला आहे माझ्या पप्पांविषयी. आणि त्यांनाही खूप आवडलं की कधी म्हणजे आपण डॉक्टरांना असं कधी प्रेज करत नाही किंवा सांगत नाही की तुम्ही आपल्यासाठी कसे आहात काय आहात, कधी सांगायला वेळ पण मिळत नाही. सो आज त्यांना बराच वेळ होता. त्यांनी सगळ्यांनी बऱ्याच काय गोष्टी गप्पा केल्या आणि मलाही छान वाटलं, पप्पांनाही छान वाटलं ऐकून की ते स्वतः खूप चांगले काम करतात. कधी कधी आपल्याला माहीत असतं की आपण खूप चांगले काम करतो, पण दुसऱ्यांकडनं हे ऐकणं त्यावेळी एक कन्फर्मेशन मिळतं की आपण बरंच काय गोष्टी केलो आहे सगळ्यांसाठी. सो यू हॅव डन इट पॉप्स. यू आर द बेस्ट डॉक्टर.